हॉटेल सवाई मल्हार, अस्सल मराठमोळं, बँक्वेट हॉल, एसी नॉन एसी, मुंबई नाशिक महामार्ग, खातोली येथील सुप्रसिद्ध हॉटेल, जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल. चवीचा शोध इथे संपतो. आम्ही भारताचे लोक, आम्ही भारतातल्या जाती नाही आहे, आम्ही भारतातले धर्म नाही आहे, आम्ही भारतातले अस्पृश्य नाही आहे, आम्ही भारतातले गुलाम नाही आहे, आम्ही भारतातले लोक. लोक या शब्दाला खूप मोठा अर्थ आहे. जन्माला येणारा प्रत्येक जण माणूस असतो, पण त्याला राजकीय, सामाजिक, आर्थिक अधिकार ज्ञान मिळाल्यानंतर माणसाचं रूपांतर लोकात होतं. माणूस ते लोक हा भारतातला 5000 वर्षाचा एक धाडसी प्रवास आहे. नमस्कार, मी संजय भालेराव. शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. माणसाला गुलाम बनवणाऱ्या व्यवस्थेला छेद देण्याचे काम बाबासाहेबांच्या संविधानाने केले आहे. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन. धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेच्या वतीने भारतीय संविधान गौरव दिन उत्साहात साजरा. धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था शहापूर यांच्या वतीने भारतीय संविधान गौरव दिनाचे आयोजन आज सकाळी 11 वाजता धम्मदीप हॉल, गोठेघर, शहापूर या ठिकाणी करण्यात आले होते. माणसाला गुलाम बनविणाऱ्या व्यवस्थेला छेद देण्याचे काम बाबासाहेबांच्या संविधानाने केले आहे, असे प्रतिपादन या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाची सुरुवात आपले आदर्श तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना करून त्रिसरण पंचशील ग्रहण करून करण्यात आली. या कार्यक्रमात सुरेश बाबूराव पंडित आणि वंदना सुरेश पंडित यांच्या हस्ते स्मृतिशेष योगेश वंदना सुरेश पंडित संविधान पार्कचे उद्घाटन करण्यात आले. तसेच गिरीश वंजरानी, राजेश वंजरानी यांच्यातर्फे कैलासवासी कन्हैयालाल वंजरानी यांच्या स्मरणार्थ धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेस पानपोई भेट देण्यात आली. याचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर शेतकरी नेते दिलीप अधिकारी, ज्ञानवर्धिनी संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे सचिव रमेश वनारसे, विशे सर यांच्या हस्ते समतेची मशाल प्रज्वलित करण्यात आली. यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण प्रमुख वक्ते उत्तम कांबळे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय संविधान गौरव दिन या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून सकाळ माध्यम समूहाचे माजी संपादक, संचालक, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, संविधान पार्क उद्घाटक म्हणून सुरेश बाबूराव पंडित, वंदना सुरेश पंडित हे उपस्थित होते. तर ज्येष्ठ विचारवंत रिपब्लिकन नेते सुरेश सावंत, ज्येष्ठ साहित्यिक तथा बौद्ध साहित्य प्रसार संस्था अध्यक्ष शुक्राचार्य गायकवाड, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी बी.डी. जाधव, पालघर उपजिल्हाधिकारी महेश सागर, मुंबई महानगरपालिका नगर अभियंता महेंद्र उबाळे, ठाणे जिल्हा अपरांत साहित्य कला संगीती कार्याध्यक्ष धम्मकिरण के.डी. चन्ने, पूजनीय भंते, धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेचे माजी अध्यक्ष आत्माराम घायवट, तसेच मीरा भाईंदर महानगरपालिका उपायुक्त संजय दोंदे, डोंबिवली येथील उद्योजक रमेश जाधव, भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर तालुका महिला अध्यक्षा करुणा भडांगे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेचे अध्यक्ष अशोक दुधसागरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला. भारतीय संविधान गौरव दिन या कार्यक्रमात शहापूर तालुक्याचे भूमिपुत्र, पालघर उपजिल्हाधिकारी महेश सागर व मुंबई महानगरपालिका नगर अभियंता महेंद्र उबाळे यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत उत्तम कांबळे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धम्मदीप दिनदर्शिका 2025 चे प्रकाशन करण्यात आले। या कार्यक्रमात धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेच्या अभ्यासिकेत UPSC MPSC या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून शासकीय नोकरीत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी संस्थेचे सदस्य उत्तम गणपत गायकवाड हे सेवानिवृत्त झाले, त्यांचा देखील सपत्नीक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रस्ताविक धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेचे कार्याध्यक्ष अविनाश थोरात यांनी केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेचे सरचिटणीस बापू ढोडरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन या संस्थेचे सहसचिव सुधीर जावळे यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप वाघचौडे, उपाध्यक्ष प्रकाश पवार, भगवान गायवड, माधव भोईर, कार्यकारी सदस्य अशोक गायकवाड, विजय भोईर, मधुकर उबाळे, रमेश शेवाळे, रामदास भोईर, जगदीश धनगर, हरिलाल उबाळे, विधी सल्लागार ॲडव्होकेट विनोद भोईर तसेच सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत। जय संविधान, जय संविधान, जय संविधान। त्या संस्थेचा मी आभार व्यक्त करतो। वेळ खूप झालेला आहे आणि आपल्याला प्रमुख वक्त्यांची भाषणं ऐकायची आहे। मी एवढंच सांगेन की मी मुंबई महानगरपालिकेत नगर अभियंता जॉईन झाल्यावरच मुंबई महानगरपालिकेची मोठी भरती आलेली आहे, तर मी सर्व आपल्या संस्थांना विनंती करेन की त्या भरतीला प्रतिसाद देऊन स्थापत्य अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल याच्या 1000 जागा आलेल्या आहेत, तर त्याचे वेळीच अर्ज भरून त्या संधीचा लाभ घ्यावा मी तुम्हाला विनंती करतो। आणि आज जो काय आपला म्हणजे आपल्या घरचा कार्यक्रम वाटतो आपल्याला, आपले सगळे आमचे वरिष्ठ दिलीप अधिकारी इथं आलेले, सगळे आमचे वर्गमित्र पण बरेचसे इथं उपस्थित आहेत, तर त्यांच्या समोर जो काही सन्मान होतो तो निश्चितच आनंद देतो आणि मला यातून माझी पुढची वाटचाल आणखी चांगल्या प्रकारे करता येईल एवढे बोलून माझे शब्द संपवतो। जय हिंद। महेंद्र शांताराम उबाळे हे माझे मामा आणि त्यांचे वडील शांताराम चिंदू उबाळे आणि माझे वडील लक्ष्मण अमृता दूधसागर हे दोघे जण घनिष्ठ मित्र आणि शिक्षक होते आणि आम्ही दोघेही जण आबांच्या शाळेमध्ये शिकलो, त्यामुळे या ठिकाणी नम्रपणे आबांचा उल्लेख करणं अतिशय आवश्यक आहे। तर आदरणीय व्यासपीठ, प्रत्येकाचं या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये खूप मोठं योगदान आहे। म्हणजे व्यासपीठावर उपस्थित असलेले किरण चंदे
मी लहान असताना इंजिनिअरिंगला शिकत असताना कायम मी त्यांच्याकडे मदतीसाठी जायचा. देना बँकेत ते नोकरी करायचे किंवा नोकरीला लागलो त्याच्यानंतर विविध लोकांनी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. म्हणजे इट इज अ सम टोटल ऑफ सो मेनी पीपल हु हॅव कॉन्ट्रीब्युटेड टू माय सक्सेस. सो इट इज नॉट लाईक दॅट की मी एकटाच कोणतरी श्रेष्ठ आहे. आपण सगळे श्रेष्ठ आहात आणि तुमच्या श्रेष्ठत्वाचा अंश तुम्ही सगळ्यांनी मला दिला आणि त्याच्यामुळे मी थोडासा कदाचित इथे बसण्याच्या पात्रतेचा झालेला आहे. त्यामुळे मी ह्या सर्वांचा खरोखर मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या व्यासपीठावर एवढे मोठे लोक बसलेले आहेत त्यामुळे त्यांच्यासमोर मी भाषण करत बसणं हे काही मला योग्य वाटणार नाही. परंतु या ठिकाणी ह्या बाकीचं ऋण मी कायम पाळत आलेलो आहे आणि माझ्या विचारधारेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या विचारांचं नेहमीच मी योगदान मानत आलंय. आजही शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की जशी छाती सर्वांची फुलते तशी माझी पण फुलते. आणि या 4 लोकांच्या मार्गदर्शनात त्यांनी जे विचार दिले त्याप्रमाणेच आपण सर्वजण वाटचाल करतोय. आणि मी पण आपल्याला असं आश्वासित करतो की ह्या 4 महापुरुषांच्या विचारांवरच आपण सर्व वाटचाल करत आहोत. सर्व समावेशक अशी भूमिका मी माझ्या नोकरीमध्ये नेहमीच घेतलेली आहे आणि ती यापुढे मी घेत राहील. आणि यापुढे संस्थेला आणि त्याचबरोबर इतर सर्व सामान्य लोकांना मदत होईल असंच माझं वर्तन राहील याची ग्वाही सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी देतो. आणि ब्रह्मदीप माझी मातृसंस्था आहे आणि या संस्थेचं ऋण मी कायम मनात ठेवीन. आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असावा अशी देखील या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. महेंद्रचं देखील अतिशय या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि जे आदरणीय व्यासपीठावर वरिष्ठ उपस्थित आहेत त्यांचा सुरेशजी सावंत, उत्तमजी कांबळे, शुक्राचार्य गायकवाड, त्याचबरोबर पी डी जाधव, माझे बंधू अशोकजी दुधसागरे, आत्माराम घायवट आणि इतर सर्व, बापू डोडरे, प्रकाश बंधू पवार, मधुकर उबाळे आणि इतर सर्व इथं उपस्थित असलेले सर्वांचा आभार व्यक्त करतो. कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर क्षमा करा. माझा सत्कार तुम्ही वेळोवेळी केलेला आहे. मला वाटतं हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सत्कार झाला असेल तरी देखील आनंद आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. तुम्हाला संपत्ती धारण करायचा अधिकार नव्हता. कुठे होत? काय नव्हतं तो? कारण पुरुष सूक्तात सांगितले या पृथ्वीच्या पाठीवर जे काही आहे ज्ञान, साधन, संपत्ती, सत्ता ही फक्त एकाच जातीच्या मालकीची आहे. कारण तो भूदेव आहे. तुमच्या मालकीचं काय? तुम्ही शेतात उत्पन्न काढू शकता पण मालकी नाही समजू शकता. तुम्ही कष्ट करू शकता पण कष्टाचं मूल्य नाही सांगू शकत. तुमच्या मालकीचं काहीच नाही. तुमची बाई पण नाही. नंगे लोक आहात तुम्ही. काहीच नाही मालकीचं तुमच्या. आणि माणसासारखं जगण्याचा अधिकार नाहीये. नवीन कपडे घालायचे नाही. बाजारपेठेतून चपला घालून जायचे नाही. जोरात बोलायचं नाही. जोरात शिकायचं नाही. क्रिकेटचा बॉल त्यांच्या गल्लीत जाता कामा नये. तुमच्याकडे किती गाई असल्या तरी तुम्ही तूप खाता कामा नये. तुम्ही किती श्रीमंत असला नवी कपडे घेता कामा नये. माणसाला गुलाम बनवणाऱ्या व्यवस्थेला छेद देण्याचं काम बाबासाहेबांच्या संविधानाने केलं आणि सांगितलं हे संविधान माणसाला पाहिलेलं आहे. अमानवी प्रथा ज्या आहेत त्याला छेद केलं. आणि हे सत्यात उतरवण्यासाठी जे प्रियांबल लिहिलेलं आहे त्या प्रियांबलचा शेवट वाचा. काय शेवट आणि प्रारंभ काय? आम्ही भारताचे लोक. आम्ही भारतातल्या जाती नाही आहे. आम्ही भारतातले धर्म नाही आहे. आम्ही भारतातले अस्पृश्य नाही आहे.
आम्ही भारतातले गुलाम नाहीये, आम्ही भारतातले लोक. लोक ह्या शब्दाला खूप मोठा अर्थ आहे. जन्माला येणारा प्रत्येक जण माणूस असतो, पण त्याला राजकीय, सामाजिक, आर्थिक अधिकार ज्ञान मिळाल्यानंतर माणसाचं रूपांतर लोकात होतं. माणूस ते लोक हा भारतातला 5000 वर्षाचा एक धाडसी प्रवास आहे. एका रात्रीत लोक नाही झाले ते. शुक्राचार्य एका रात्रीत लोक झाले का? लोक आले कुठे? बाबासाहेबांच्या प्रियांबल मध्ये पहिल्या 3 शब्दात आले, आम्ही भारताचे लोक. तोपर्यंत माणसं होती. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.